हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आजी महाभारतांतू 13 दिसाचे युद्ध पळचारसाचे 12 दिसांतू भगदत्तालंता गेले हस्तीचे मरण जाता. युधिष्ठिराक धरू जायना मळकतीर दुर्योधनाक बाळरे कोप येता बेजारय जाता. केन्नाय भीष्माक उलयत पळतो रात्रीचे म्हणून तुका तांकां मारूं जायनी आमगेले सैनी गेल्ले अशें तशें म्हणून. आतां भीष्म नान द्रोणाक तशीच भारी क्रूर जावन उलयत होतो. द्रोण तेदन सांगता पळय पायी अर्जुनान नानतल्यार हांव धर्मराया धरता नानतल्यार धर्मराया धरूं जायना. एकच वेळ अर्जुन धर्मरायाल सहाय आशिलो धर्मराया धरूं जायनी म्हूण जाल्यार धर्मराया समान बल सुचकल्याक हांव मारता तितलेच म्हणून प्रतिज्ञा करताची. म्हळ्यार दुर्योधना कोपू ताणी तुमी मन केलें जाल्यार धरूं जाता आशिल्लें तुमी मन करनी तुमकां पांडव म्हळ्यार प्रिती म्हण तशी म्हणची न्हय. तशी हाणें प्रतिज्ञा केला. निजावन कशें कसोय धर्मरायो अर्जुनाल रक्षण येता म्हण जाल्यार अर्जुनाल एदराक देव असुर गंधर्व दानव कोणीय रब्बानाचे मात्र न्ही. द्रोणाचार्यान सांगोस कृष्ण नारायणाले अवतारो अर्जुन नराल अवतार म्हण कितले पंत तुमकां भीष्मान सांगला. तो जगत्याकची आश्रय दिवचे तसलो कृष्ण अर्जुनाक आश्रय दिला म्हणले नंतर अर्जुना कोणाच्याने मारू जत्वे अर्जुना दूर व्हरेची. अर्जुन ना म्हण जाल्यार हांव धर्मरायाक धरता आनी कोणाकय भेदन करूं जायना ना तितलो असलो एक व्यूह रचन करता कळ्ळें जाल्यार अर्जुनाक भेदन करूं जायना ना तिल व्यूह जगत्यानी ना. हांव खंयचे व्यूह रचन केलें अर्जुन तें छेदन करता. तेजे खातीर हांव एक पद्मव्यूह रचन करता. पद्मव्यूहम व्यूह्य परैः अभेद्यं वराद् विष्णोस्तस्य मंत्रं हि जप्त्वा पार्थाश्च तं प्रापुरतेर्जुनेन शं सप्तकैः युयुधे सो अपि वीरः. म्हळ्यार तें पद्मव्यूह विष्णूले वर कोणास जो विष्णू मंत्र जप कोणा मेळ्ळा तसले जना मात्र भेदन करूं जाता शिवाय बिंगड जनाक भेदन करूं जायना तसलो एक पद्मव्यूह द्रोणान रचन केला. अर्जुनू संशप्तकाल ओटू युद्ध करूं वच्चुका जेल्तका बरलेल पांडवान हें विष्णु हाजी लागीं व्यूहा लागीं थंय ऐलेंतानी कळ्ळें. पार्था व्यूहं तु तं प्राप्य नाशकन भेतुमुद्यता जानांश्च प्रतिभायोगात काम्यं नैव नैमा जपन्मनं. म्हळ्यार पळय युद्ध प्रारंभ जाला ते कितले चंद पद्मव्यूह केला. म्हळ्यार पद्माचे एक दळान तो कौरव वीरांक रबयला. मदेंतू दुर्योधनू सुर्वे सुत्ताचे दळ सुतू सुतू ते मध्य नंतर सुतू सुतू दळ येत पद्माचे तशी सुर्वे सुत्तांतू कृपू कर्ण दुशासन दोन्ही सुत्तांतू जयद्रथू तागेल सैन्य मागीर अश्वत्थामो वर्लेल कौरव शकुनी कृतवर्म शल्य बोरीश्रवस शल आनी पळय भायरचे दळ पळय तांतस आनी ते पद्मव्यूह आशिल्ले जनान पुरय तांबडे वस्त्र धारण करका तांबडे माळ घालका म्हणला. तशी दूर दुखून पळयतना ओडे कमला फुल अरळेला अशी दिसतशील कैते कळ्ळें. त्या पद्मव्यूहा भायरी द्रोणूची सगळी पद्मव्यूहा सुत्तू काण काणू पद्मव्यूह रक्षण करता रसच युद्ध प्रारंभ जालें कळ्ळें. तांणी पद्मव्यूहाक
पुरे जन येवन सुतू घालताची भिमू बैसून घेता ते खंयचे सैन्याचे मुंदाळतन म्हणटा पळय सात्यकी दृष्टद्युम्न द्रुपदू कुंतीभोजू क्षत्रधर्मो दृष्टकेतू घटोत्कचू युधामन्यू शिखंडी विराटू युधिष्ठिरू म्हळ्यार पांडव पुरे जन ते ಒಟ್ಟೂಚಿ ಪದ್ಮವ್ಯೂಹಕ್ಕೆ ಮುತ್ತಿಗಲ್ಲೊಯ್ಲೆಚಿ ದ್ರೋಣು ते व्यूहाचे सुतूची रथ धांवडायता एकल्यांक व्यूह छेदन करूसोणातो पांडव सेन ध्वंस करतरस कळवे सैन्य उणे उणे जात शिवाय कोणाकय भितर वच्चाक जायना अशी जाल्यार व्यूह भेद करू जायना म्हूण जाल्यार कसं करचें म्हूण जाता पळय तांकां व्यूह भेद करूंक जायना विष्णू मंत्र कोणाक जप करू गोत्तस तनಗೆ ಮಾತ್ರ ವ್ಯೂಹ ಭೇದ ಕೊರ್ಚೆ ते विष्णूले वर्क पद्मव्यूहाक कळवे पांडवांक कोणाक ते मंत्राचे उपदेश ना द्रोणान केलेलं ना पद्मव्यूह द्रोणान अर्जुना ते विष्णू मंत्र उपदेश केला अर्जुनान तगेल पूत अभिमन्यूक उपदेश केला कृष्ण स्वतः विष्णू जाल्यार देखून ताका ते मंत्र गोत्तू ताणें तगेल पूत प्रद्युम्नाक उपदेश दिला अशी चार जनाक हे परे गोत्तशिवाय विंगड कोणाकय गोतना कळवे भीमू वायू साक्षात वायुदेव जाल्यार देखून ताका कोणाय उपदेश दिवका म्हणना जाल्यार ते विष्णू मंत्र जप काम्य कर्म म्हूण म्हणलेले खातीर तो भीम जप करनाकय तेदना धर्मराज कसो करता अभिमन्युकाची आदेश दिता कित्याक म्हळ्यार मंत्र जप करनाशी भीमाक वायुदेव जाल्यार देखून व्यूहछेदन करूं साध्य जाल्यार विष्णून ते वर दिला न्हय कोण मेगेल मंत्र जप करता तांकां मात्र विष्णू मंत्र कोणाक जप फलसला विष्णू मंत्राचे तांणी मात्रचे व्यूह छेदन करूं येता म्हणून आतां देवाल एदूर वच्चाक भीम तयार ना तेच्यान तो नुतस हांगा धर्मरायाक दिसता कसं करचें म्हूण सांगून आतां युद्ध करचें कसं करचें सैन्य पुरे नश्ट जाल्यार अर्जुनू त्रिगर्तरायाल वट युद्ध करूं चमकला आजी एक वेळ त्रिगर्तरायान मोरका एक वेळ अर्जुनान मोरका तसं लेख पण तांगेल मध्ये जाल्ला आतां एकलो ताका हे बरला म्हळ्यार अभिमन्यूक अर्जुनान ते मंत्र उपदेश दिला न्हय तशें ताका पद्मव्यूह भेदन करूंक जाता म्हणून धर्मराया गोत्तशिल्लें तसा न्हू तो 16 वर्साचो ताका दिवचे वेळ इतली व्हडी जबाबदारी अर्जुनाले की निमगिनान अशी दिवचे वेळ म्हूण म्हणलेलें ताका दिसता युधिष्ठिराक जाल्यार सांगतके चरडा परिस्थिती अशेश द्रोणान केलेली ह्या पद्मव्यूह भेदन करनातले आमगेल सगळे सैन्य मरता तुका अर्जुनाक कृष्णाक प्रद्युम्नाक मात्र हे पद्मव्यूह छेदन करूं गोत्तस म्हणून म्हाकाय गोत्तस जाल्यार तांणी कोणेय नात न्हय हांगा तुवें मात आमकां सहाय करका म्हणटना अभिमन्यू हस्तकी मानता हांव खंडीत पद्मव्यूह छेदन करता जाल्यार एक विशय मेगेला न्हू अर्जुनान म्हाका ते पद्मव्यूह छेदन करून भितर रिगू शिकयला भायर वचचें कशें म्हूण म्हणलेलें मात्र म्हाका गोतना तेन्ना युधिष्ठीर सांगता आमी पुरे आसत न्हू तुगेल वटू तूं व्यूह भेत्तू न्हू भितर चमकले पुरो आमी पुरे तुगेल वटू भितर येताची तुगेल मागशी आसताची भितर वचून आमी हे व्यूह सगळेची नाश करून सोडताची भितर वचून सैन्य आमी मारताची म्हूण तेदन भीमूय सांगता भय अभिमन्यू तूं वस तुगेल वटू हांव दृष्टद्युम्न सातकी केकय पांचाल मत्स्य पुरी जन येताची तूं एक पंत व्यूह छेदन कर न्हू तुगेल म्हाका आमी रिगली म्हूण जाल्यार गड भितर व्यूह सगळे नाश करताचे आमी म्हूण इतली व्हड जबाबदारी आमकां दिली न्हय म्हूण म्हाका दिली न्हय म्हणलें अभिमन्यू भारी संतोश कळवे दोळ फळफळेल के तागेले आत्मतेजस म्हणटा पळय ताचीन निजावन अभिमन्यू म्हणके तेजस्वी चंदू ते सैन्यांतू कोणी नाशलीची म्हणटाची तितले आत्मविश्वासारी दोळ फळफळ तागेल जगजग येतरस तो मानताले सांगतकय भारी आत्मविश्वास ताका सांगके मानता आज हांव ह्या पद्मव्यूह छेदन करता म्हळ्यार करता पळय कौरवांक हांव कशी नाश करता म्हूण पुरे मेगेल तिकडे आकर्शीत जावन येताची उज्या पडू पतंग कशी येता पळय तशी हांव मारून सोडता तांकां कळवे मेगेल निमती आज कुरुवंश आनी वृष्णी वंश इत्याक म्हळ्यार म्हाका कृष्ण मामू बैबे कुरुवंश मेगेल वंश हांव ताजी मर्याद वरोवका आनी म्हाका युद्ध विद्या शिकयल पुरे मेगेल मामान
म्हणून तागेलय मर्याद बरयता दोन्ही वंशाक याव कीर्ती हाडता कळवे आनी सुभद्रेनं मेघ्गेल पूत यो अभिमन्यू म्हूण भारी संभ्रमार सांगची तशी करता आयचे दीस हांव कितलायक युद्ध करता म्हूण म्हळ्यार आ केल्लेलें युद्ध पळईल कोण्णय विसरनाची पुराय जन अभिमन्यूल ते दीस पद्मव्यूह छेदन केलेलें युद्ध भारी लायक आशिल्लें म्हणून म्हणटाची कळवे म्हणटना तो युधिष्ठीर सांगके जावो चरडा पुरे देवती तुका अनुग्रह करोची कळवे तू एकलो म्हूण लेखू नका आम्ही पुरे जन तुगेल मागशी आसची तू कृष्णाके अर्जुनाके खंडीत कीर्ती हाडता म्हणून गोत्तस म्हाका जालें पुरे जना नमस्कार कलता म्हालगड्यांक पुरे म्हालगड्याल पुरे पांयार पडून आशिर्वाद घेता आनी रथ चोवणू वता पांडव पुरे तागेल मागशी चमकलीची पांडव मान नाही द्रुपद विराटू पुरे तांगेल सगळे सैन्य तागेल मागशी चमकला भारी बेगार तो कौरव सैन्यादी कಡೆ वता कशी वत म्हळ्यार एक मिंचू पद्मव्यूहा मारलो की म्हणले तशी अभिमन्यल रथ पद्मव्यूह छिद्र करून भितर चमकले पुरे जन ऐकपंत आश्चर्य कೈ तांणी रथाचे ध्वज पळोवन यो अर्जुन नाही म्हणले कोकाशबाई नानातले तागेल चमकण तागेल चंदाई ताण बिल्लू बाण धरचे नमुना बाण सोडचे नमुना पुरे अर्जुन उत्तो तशी द्रोणू पळीत 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 पळीताची कळवे मनुष्य मात्राच्यान छेदन करूं जायना आशिल्लें पद्मव्यूह छेदन करून अभिमन्यू भितर रिगलोची सगळे कौरव सैन्यांक भंय जालकय अर्जुनाल पूत 16 वर्साचो चल्लो व्यूह बेतून चमकलवे द्रोणाक मातेवून शुरू जालकय हांव लेखील पुरे वयर तो गुजल नमे म्हूण सांगून आतां ते एक पद्मव्यूहाचे एक विशेष लक्षण कसा म्हळ्यार अकस्मात कोणेय छेदन केल्लें म्हळ्यार तत्क्षण ते वपास कुडसून वतके म्हळ्यार पुट्ट मेळटा ते पद्मव्यूह एक पंद छेदन करून कोण भितर रिगला तो वपास छेदन करल्या मान भितर वचचें जाता तशी कळ्ळें हांगा अभिमन्यून भितर चमकल कुडले ते पोट्ट कुडसूची म्हळ्यार कसा न्ही भितर तितले वीर राबून आसा अभिमन्यून तांकां एदुरू सुखाची जाल्ले बैवे जाल्यार थंय अभिमन्यून चमकल कुडले ताणें बाण मारू सूर केलेची भितरी ते सैन्य नाश जातरस हांगा भीमू अभिमन्यूल मागशीच येत्ता म्हूण म्हणला न्हू ताणें तशी भीमू बरलेल जनपुरे भितर रिगू वताची जाल्यार जयद्रथाक रुद्राल वर आसतशिल्लें वर आशिल्लें ताक्केक जयद्रथ ताका भीमाक तडशिता भितर येवचें जायना अशी भीमाक गोत्तस कळ्ळें जयद्रथान तडशिल्यार भीम वायुदेव न्हय रुद्राल पशी वयरचें वयनवतो ताणें जयद्रथाक मारून वचूं येता भितर जाल्यार तो वचनाका इत्याक म्हूण म्हळ्यार कृष्णाल संकल्प कसो जालें म्हूण म्हळ्यार अभिमन्यून पद्मव्यूह छेदन करून भितर वचचें मागीर तागेलें मरण थंयची म्हणून हें कृष्णाल संकल्प म्हूण गोत्तस जाल्यार रुद्राक अतिक्रमण करची शक्ती वायुदेवा आसल्यार तो रुद्राल वरान बलिश्ट जावन आशिल्लें जयद्रथाक अतिक्रमण करून भितर वचच्याक पळयना तो इत्याक म्हूण म्हळ्यार अभिमन्यूला वधी जेवचें कृष्णाले संकल्प ते ताका गोत्तस हांगा रुद्रू जयद्रथालांतू रुद्रू आविश्ट जातकय इत्याक म्हळ्यार शिवाले वरस जयद्रथाक पद्मव्यूह रिग्गनान अशी भीमा तडसूचें जाल्यार रुद्रावेशनान अशी वायुदेवाल अवतार जावन आशिल्ली भीमाल वटू युद्ध करूं सामर्थ्य ना तशे खातीर जयद्रथ लेक्का मात्र तागेले वटू रुद्रू आशिल्लो युद्ध करतना म्हूण सांगून मध्वाचार्य तात्पर्य निर्णयान तूं सांगताची हांगा जयद्रथाल आविश्ट जावन आशिल्लो रुद्रू भीमू आनी तागेले वटू इल्ल जना पुराय तांगेले वटू युद्ध करतना हांगा अभिमन्यू व्यूहा भितर प्रवेश करून सगळे शत्रू सैन्य फुड्डी करतरस अशी तशी पळोवका जाल्यार थंय भितरी पद्मव्यूहा भितरी मेल्लेले कौरव सैनिकाल संख्या राशी चड जतर चमकली कौरव तेदना बिल्लींच काही 10 दिक्कांनी पळोवचें सुरू केलें की कोणामगेल सहाय येता म्हूण हे अभिमन्यू तडसूची कोणेय ना जालें सुरवेक दुर्योधन येयलो की तागेले येद्राक युद्ध करूंक दुर्योधनान येयलो पळोवन द्रोण तागे लागी येयलो कृपू कृतवर्मू कर्णू शकुनी हांणी आयलीची कळ्ळें कडेरी दुर्योधना लागी अभिमन्यू येवन जाला तो खंय आशिल्लो पद्मव्यूहा मध्य आशिल्लो पळय पुरे वीर पाकलीन तर रब्बिल ते पळय
रवंड रवंड तंतु रब्बील वीर पूरे अभिमन्यू ಒಟ್ಟು ಮಾರೋ ಶುರು ಕೆಲ್ಕೈ ದುಶಾಸನ ಹೇಳ್ಕೆ ಭೂರೀಶ್ರವಸು ಹೇಳ್ಕೆ ಪೂರೆ ಜನ ಅಭಿಮನ್ಯು ಯಾಕಪ್ಪಂತ ಮಾರೋ ಶುರು ಕೆಲ್ಲರಿ ಕೋಣ ಅಜಲರಿ ಕಳ್ವೆ ಅಭಿಮನ್ಯುಕ್ ತಡ್ಸುಚ ಜಾಯ್ನಕ್ಕೆ ಹಂಗದಿಲ್ಲಪಳೆ ದ್ರೋಣ ದುರ್ಯೋಧನ ಕರ್ಣ ಶಲ್ಯ ದ್ರೌಣ್ಯ ಗ್ರಣೀಭಿಃ ಕೃತವರ್ಮಯುಕ್ತೈಃ ರುದ್ಧಶ್ಚ ಚಾರಾರಿ ಬಲೇಶು ಅಭೀತಃ ಶಿರಾಂಸಿ ಕ್ರತಂಸ್ತದನುವ್ರತಾನಾಂ ಮಳರಿ ಶಿರಾಂಸಿ ಕ್ರಂತಸ್ತದನುವ್ರತಾನಾಂ ಮಳರಿ ದ್ರೋಣು ದುರ್ಯೋಧನು ಕರ್ಣು ಶಲ್ಯು ಅಶ್ವತ್ಥಾಮ ಕೃತವರ್ಮ ಕೊಣಸ ಕಡೆಯವನು ಅಭಿಮನ್ಯು ಲೋಟು ಯುದ್ಧ ಕೊರು ರಾಬ್ಲೆ ಜಲ ಅಭಿಮನ್ಯು ನಿರ್ಭೀತ ಜಾವನು ಪೂರ ಜನ ಮರ್ತಾಚಿ ಶತ್ರು ಸೈನ್ಯಾची रुंड कत्तरताची ಒತ್ತರಸ್ಕೆ ಮುಖಾರಿ ಕೊಣ್ಣಕ್ಕೆ ಅಭಿಮನ್ಯು ತಡ್ಸುच्या जायनी करुण समित तागेले अभिमन्युल बाणाचे प्रहाराक भिवन गेल काही पुरे मागशी 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 वचा शुरू केलं काही एकलोच अभिमन्यू ताका गोत्तस कोणाकय भितर जायनी मी केले मंताक बाप्पांक कोणाकय जाल्यार हावत मंता उत्तर दिल्लेलं बरी कौरव सैन्य चचून घालता म्हणून सांगून तो एकदम बाण सोडतकय हत्ता कसं आयुधस त्या दोरन मारतकय तो कितली जन येऊन ಒಟ್ಟು तागेल ಒಟ್ಟು राबल्यारी तो चल्लो एक चूरू भीनी तगल तोंडा वयरचो तो हासू एक चूरू मजवनी काही कृष्णू अर्जुन ओट्र बन युद्ध केला कितली शौर्य दखयतीत तितली शौर्य हाण दखयले हजार गटल्यान सैनिकांक ताण मारला म्हणलं रे ते फटी नाही तशी बद मारला ताणे सर्व अस्त्र प्रयोग करू शिकला तो तश जावन पुरे अस्त्र बळशीत आशिल्लो त्यामान न्ही तान धनुस सादुकून एक पंत सोडतना हजार गटल्याचे बाण सोडता त्या सूर्याले दुखून किरण पळय सुतूची वत पळय तशी दिसता काही किरण सूर्याल किरण हंग मांत्र तै मांत्र म्हणना न्हय चार सुतांनी येसता पळय तशी दिसतशील काही द्रोण कृपाचार्याले म्हणाल काही पळय अभिमन्यूक मारचे सुलभ ना म्हूण दिसता म्हाका अर्जुनाल इतलेच धनुर्धार तो कौशल्यच ताका तागेल मांतांक बाप्पांक पुरी प्रीत करका म्हूण सांगून तांणी सांगिल प्रकार हांगयला आत्ता तो मन केलें म्हूण जाल्यार आमगेली सगळी सैन्य निर्नाम जाता जाल्यार तो कसल्याक तशें करना म्हूण म्हळेलेची म्हाका दिसता म्हूण कळ्ळें हांगा सहजन रथीक अभिमन्यू सुತ್ತೈಲ್यांची द्रोणू कृपू कर्णू अश्वत्थामू बृहद्बलू कृतवर्मू कळ्ळें जाल्यार तो भिनाकय कोण अभिमन्यू तांगेल ಒಟ್ಟು युद्ध करतरस ताजे ಒಟ್ಟು ಮೆಳ್ಳೆಲ್ तशें हांगेल सैन्य कोच्च्यान घालतरस कडेरी दुर्योधनाक कळ्ळें द्रोणान इतले ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲೆಲ್ಲ कुशजैनिके कर्ण म्हणला दुर्योधन कर्णाले म्हणला की कर्णा हाका आमी आमगेल गुरू म्हणचे न्हय आमगेले पशी मालगोड वय न्हय जाल्यार ताण कसले अशें म्हणचे निजावन ताण मन केल्ली म्हूण जाल्यार यो एक कितले व्हड म्हूण यो इतलो सांजेलो हाका मारू जायना तांकां जाल्यार कसो गुतस्वे गुट्टू तो तांगे प्रिती शिष्य पळय अर्जुनाल पूत न्हय हाक मारले अर्जुना दुखता म्हूण सांगून मारना यो रक्षण करतरस म्हूण तशें जावन तितले भितर येयलो तो दुशासन म्हणाल वय तूं सांगिल्लो बदची अभिमन्यूक मारच्याक द्रोणाचार्य नमगूत नाका हांवच अभिमन्यू मारता हाणे मेल्ले म्हूण जाल्यार वापस आमी पांडवा मारका म्हणना हाणे मेल्लो अಯ್ಯೋ चेडू मेल्लो न्हय आमगेले म्हळेलें दुकारी तांणी मरताची म्हूण सांगून सांगतकय आनी अभिमन्यूक मारू वत्तू यो एद्राकाची जाल्यार दुशासन ಸ್ವಲ್ಪ ವೇಳ ಭಿತರ ಸೊಲುವುದು धांवतकय तो त्या वेळार कर्णान थंय येवका जाल्ले कर्णू ಸ್ವಲ್ಪ वेळ कर्णू युद्ध करता मागीर कर्णूय थंय दुखून वता कळ्ळें केद्दन अभिमन्यून व्यूह बेतिला तेद्दोळ ते पांडव सैन्य तेगेल मागशेशिल्ले व्यूह बेतील नंतर ते सैन्य ताण केल्लेले वाटेरी रिग्गुका म्हूण ते सैन्य प्रयत्न करतना वापास तांगेल सैन्य ओणत बांदिला बरी बांदून घेतला जयद्रथान रबयला कळ्ळें अर्जुनान द्रौपदी एक पंत रान्ना आसतना आमकां उडगास आसल्या ती काणी रान्ना आसतना तिका जयद्रथान कंपून व्हरूस न्हय तांडून व्हरूस न्हय तेन्ना अर्जुनान हे पंच पांडवान वचून ताका मारून घाल्लेलो न्हय भीमा हासयत की द्रौपदीक कंपून व्हरतना आमगेले पेट्ट खाल्लेला विसरला म्हूण जाल्ले युधिष्ठिरू सात्यक दोग जनय युद्ध करता जयद्रथा कांय जायना तो कसो करता कशी पद्मव्यूहा भितर रिगूक अभिमन्यून माट केलेले तशीच ताणें तागेले हांग मारून धांवडा न्हू तागेले सैन्यान ते वाट मुचून सोडला
अभिमन्यू भितर वतरस हें जेद्र भितर वचक कोणाकय सोण भीमू युधिष्ठिरू ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು त्याच्यात पद्मव्यूह छेदन करू पळयला रे तो छेदन करताना त्या विष्णू मंत्र गोतशिले जन जेवकात न्हय आत कळ्ळें कसलें न्ही जयद्र ताक साध्य जालें कृष्णन अर्जुन नातिल तेन्ना पांडवांक राबोवच्याक इत्ते रुद्राल वर ताकस न्हय ताजी निमती जाल्यार रे आतां पांडवांक कळ्ळें कितले भितर प्रसंग हें चेडूं हेका भितर चमकला सांदू तो ताका कसली जाल्ली म्हण जाल्यार अर्जुना तोंड दाखोवची कशी आनी आमगेली एक महा योध तो ताका कळून घेतल्यार आमी म्हण म्हळ्यार भय्य कळ्ळें युधिष्ठीर ताका तो श्रापून घेतरस खंय म्हाका कसली पिशी बुद्धी येयली हांव सोडीत आशिल्लो सैनी गेल्ले आशिल्ले अर्जुनाल पूत तो मोगा पोतू आनी भारी वीरू मेगेल उतर आयकून तो चमकल न्हय आ पेटोवत नाक आशिल्लें न्हय हांव कसलें आबा ताका पेटयलें म्हणून ताका एक नमने तो ताका श्रापून घेता कळ्ळें अयो आमी बरें येता म्हळ्यार नमगो न्हू तो सीदा पद्मव्यूह चमकला मृत्यूल तोंडांतू चमकल्या वरी जल न्हय आमी भायरी बरलीत न्हय तेमी ಎದ್ದೋಳು ಸಲ್ವನನ್ನ ತಿಳಿಜೇದ್ರತ ನಮ್ಗೆ ಸಲ್ವ ಇಲ್ಲ ನಮೆ ಮುಣು ಕಳ್ವೆ ಕಳೆರಿ भीमा हुडकचतकी आवर अभिमन्यू म्हणलेले तू एक पण ते व्यूह वाट करून दी मागीर तुगेले वटू आमी भितर रिगून सगळे व्यूह पुड्डी कोन्न सोडताची म्हूण आत्त युधिष्ठिराक पळयत तो तागेले दृश्टीन तूं कसले एक दैन्यतस म्हूण म्हळ्याले युधिष्ठिराक ताका पळयल कुळ्ळे रडणेवच्या शुरू कोणाक भीमाक कळवे तशी हांगा व्यूहा भितर अभिमन्यू चमकला तो वट्रासे सैन्य चचवून घालतरस अंजाण कौरवांगेल सैन्य ಲೆಕ್ಕನತಿಲ್ तितली नाश जाला दुर्योधन भिवन गेला शल्याल पूत रुक्मरतू ಸ್ವಲ್ಪ अभिमन्यू एदरा युद्ध केले मागीर तोवय मेल्लो शल्याल बरलेल चेडू वयलीची तांकां तशीची अभिमन्यूल बाणा पेट्टू पोवण मुर्चित जल्लेल जना कर्णारांक ಅದಕ್ಕೂ भायर व्हेले एक वेळ तागेल ಒಟ್ಟು कोण युद्ध येता एक वेळ ताणें धामका एक वेळ मोरका त्या शिवाय विंगड कसलेना उपाय कडेरी दुर्योधनाल पूतू लक्षण कुमारू तो आयलो खंय युद्ध करूक कोणाल ಒಟ್ಟು अभिमन्यूल ಒಟ್ಟು कळ्वे तशी हांगा दुर्योधनाल पुताल ಒಟ್ಟು तो युद्ध करूनय दुर्योधन पळयताची ताका मारनो तो मेल्लो कोण लक्षण कुमारूय मेल्लो तशीची दुर्योधनाक भारी दुख्ख जाल्लें हें पापिश्टाक दीश मारायची म्हूण म्हणालो जल्वे एक त्या भितर एक क्रूर काम केलें की तांणी पुरे कोणें म्हळ्यार पळय इतलो गोत आशिल्लो द्रोणू कृपाचार्यू अश्वत्थामू कर्णू बृहद्बलू कृतवर्म 6 जनांनी अभिमन्यूक मारो शुरू केलें खंय अभिमन्यू जल्ल्यार येस नव्हती इतले 6 जन लागीं युद्ध करून तांकांय मारला मात्र न्ही जयद्रथाकय सम मारून दवरला जयद्रथाल निमती पांडवां भितर विचार जायनी हाणें आड दिलेलें म्हूण ताका गोत आशिल्ली कितकी आतां ताका भायर वचच्या गोत ना न्हय सगळे व्यूह नाश करचे जाल्यार भायर वचची समस्या ना तशें खातीर जयद्रथाल ಒಟ್ಟು भारी व्हड युद्ध करतो घोर युद्ध म्हणटा पण तशें करता हक्क चलवायला रे पांडवान भितर येवेत म्हूण सांगून जाल्यार ताणें कसो केला म्हळ्यार भितर येवचे खंय वाटस पळय पुरे हस्ती राबून सोळाकी राशी हांगा भितर येत अभिमन्यू भायर वचचें जायना तांकां भितर येवचें जायना तशें जाला अभिमन्यू हें 6 जनां लोटू एकलोच पाप होराट करतरस जाल्यार तो तागेल बाण कितली सोडता म्हूण म्हळ्यार एक पंथ तांणी पुरे मागशी धमताची बृहद बलाले हरदे एक बाण मारता खंय तो मेल्लो कळ्ळें कर्णाक हागेल बाण पुरे लागून रक्त सिक्त जाला आंग दुशासनाल पूतू एद्रा येता तेदना अभिमन्यू सांगता तुगेलो न्हू म्हाका पळोवन भिवन धांविलो तुची जावे तो यो युद्ध यो आमी ಒಟ್ಟು युद्ध करुया म्हूण सांगता कळ्ळें तेद भितरी अश्वत्थामूय थंय इंचता पळय कर्णाक मारूं जायना कर्णाक अभिमन्यूल पेट्ट खावचें काय जायना द्रोणाला सांगता खंय हागेल बाण म्हाका सैसूचें जायना कसो करचें तेदना द्रोण सांगता तागेलें कवच आमकां नाश करूं जायना कळ्ळें हांव अर्जुनाक युद्धा येतना कशी कवच घालका म्हूण सांगचें आशिल्लें तशी हाणें कवच घाला आतां म्हाकाय तशीच बाण सोडूं कितली दुखयतरस म्हूण म्हणल्यार म्हाका कांय बेजार ना म्हाका संतोश जाता जाल्यार तूं आतां ताका मारूं का म्हूण लेखलें म्हूण जाल्यार तागेलें मातशें दुखून ताका मारका शिवाय येद्रा दुखून तागेलें युद्ध करचें कोणाकय जायना कडेन द्रोणू कोणा जाल्यार अभिमन्यूक मारच्याक न्ही जावन कृष्णा भितात तांणी कळ्ळें
आमकां कृष्णाल एक मयच ताका मारूंक म्हूण म्हणटना दुशासनाल पोतू गद धरून घेवन अभिमन्यूला युद्ध आयला कळवे कडेदी अभिमन्यूल बोटू तोवई अभिमन्यू गद धरून तागेला युद्ध करता कळवे तेच भितर अश्वत्थामा येवन पावलो शकुनी दुर्योधनाला आयलो म्हणाल काय शकुनी हें चेल्ल्याक अभिमन्यूक नियंत्रण करूंकय जायना दीश मारच्याकय साध्य जायना ताका दीश मारूंक मात्र आतां आमी ಒಟ್ಟು मेळून ताका मारका म्हूण तेदन करून म्हणटकीर द्रोणाक कळवे पळय आक्क अशी सोडली म्हणजे लो आमकां पुरे दीश मारता ताजे भशेन ताका दीश मारची लायक म्हाका पळय हांगा दुर्योधन लोटरा बूक जाला मेगेल कर्तव्य ते हांव सेनाधिपत्य बैसून घेतला ल्हानांतले हांव सुरवें धांवत आशिल्लो इत्याक म्हळ्यार तितलें म्हगेलें आंग दुखतर आसता तागेले बाणा पेट्टो खावन कोवन तेदना तो सांगतकय कसन म्हूण म्हळ्यार अर्जुनाले पुत्ताक समान कोणीय नाची कळवे तागेले बाण आमकां लागून म्हाका ह्या मटा दुखता जाल्यार ताका वगळसूं तितले लायक काम करता तो आतां एक पंत ताका मारका म्हूण जाल्यार तागेले कवच भितून घालका आतां केद्दोळती तागेले रथ बिल्लू बाण पुरे आसतकी तेद्दोळती तो युद्धा दुखून विमुख जायना तशी ताका कितली वेळ ते आयुध आसता तितली वेळ ते ताका मारूंकय कोणाच्यानय साध्य ना तशी तागेले रथ बिल्लू पुरे नाश करे आनी तो केदना युद्धा वयरी गमन दिता तुमगेले तिकडे गमन दिना तेदना तागेले हाता आसूचे बिल्लू कातरून सोडायची म्हूण कळ्ळें कडेरी तो सांगतकय कोण तो चमकल थंय दुखून जाल्यार एक क्षुद्र काम केल्लें ताणें म्हूण म्हणटा म्हळ्यार जिवमानान ताणें करना नाशिल्लें ताणें म्हूण न्ही कोणेय करनाशिल्लें एक दुश्ट कार्य ताणें केलें कसं तें म्हूण म्हळ्यार अभिमन्यूल अक्षीच्यान बच्चो न्हू तागेले बाण धरून अभिमन्यूल बिल्ल कातरून सोडला कोणेय मागशीच्यान मारूं ना म्हणस धर्मयुद्धांत कोण हें तुच्छ काम केल्लेलें म्हूण सांगून अभिमन्यून मागशी घेवन पळोवका म्हूण म्हणटना कळ्ळें द्रोणान अभिमन्यूल रथाचे घोडे मारले रथा सारथी मारले कृपान कृतवर्मू अश्वत्थामा दुशासनाल पोतू तेक जनी अभिमन्यूल आंगार बाण सोडूं सुरू केले स जन रथीक तांगेले आयुधस तांगेले रथस सकडेस वो नेला रबला रथ ना हातांतूल बिल्लू कातरसून सोडला तागेले वैरी निर्दय तरेन क्रूर म्हणटा पळय तशी बाणा प्रहार करतर सची कडे ताका कोप येता अपमानीत जाला तो कोपान भरला तो द्रोणाले निमकीत कही तूं वयोवृद्ध हुई बाई ज्ञानवृद्ध हुई बाई कळ्ळें तूं मात्र न्ही हें सैन्य सेनाधिपत्य तूं वे बैसून घेतला तूं अशे परे अन्याय करच्यो म्हूण कर्णाले म्हणटकी उलयल्यार हांव भार्गव शिश्य म्हणून युद्धभुमींत तूं गेले परिचय तूं दित न्हय बिलविद्येन तूं अर्जुनाक म्हळ्यार म्हगेले अण्णा समान म्हूण लेक्तरच न्हय तुका ही हीन बुद्धी कशी येयली मागशीच्यान मारची तसले म्हगेले मानताना तूं रज्जुबुद्धीचे चांग बुद्धीचे म्हूण होगळसिल्लें चांग बुद्धवे तुगेले रज्जुबुद्धी बी हे सत्य बुद्धी बी न्ही न्हय तुमगेले शौर्य इतलें वे मागशीच्यान मारची तसले कशी तुमकां ही भूंय तुमकां तिगेले वयर राबो सोडतकी केन्ना की भूकंप जावन तुमी भितर वचूंक आशिल्ले म्हणून ही सांगतकय जाल्यार ताका कसल्या तोंडान उलयता युद्ध करता रस एक गडे बैसून आलोचन करया म्हूण ताका पुरसत ना न्हय कडेरी अभिमन्यू कसं करता खड्ग आनी गुराणें धरून रथा दुखून तो उडता तांकां परी दीश मारूंका म्हूण सांगून कळ्ळें भितरी पद्मव्यूहा भितरी ते खड्ग आनी गुराणें धरून कोचयतर सुप्रयोजना द्रोणांक कोप येयलो जाल्यार तागेले कोप पळोवन भंय जाला तांणी कशें केलें तांक बाण प्रयोग करून ताणें धरले कत्तीची हिडीची चूर करून घाल्ले कर्णान बाण सोडून ताणें धरले गुराण चूर चूर करून घाल्ले आतां अभिमन्यूक आयुध येना निरायुध जाला आनी स जन महापातकी जन तांगेले लद्राक अभिमन्यू एकलोची सहाय ना आशी रब्बिलो कळ्ळें कडे त्या वेळाक ता श्रेश्ठ जीव न्हू ताका पुरे उडगास आसता ताका अर्जुनान सांगिल्लें उडगास चलके कसलें म्हूण म्हळ्यार अयो म्हाका पद्मव्यूह छेदन करचें कशें म्हूण शिकयलें हांव छेदन केलां मान्य कितलें की कौरव विरांक नाश कोन्न सोडला जाल्यार हें बारी एक शिपारस येरी आना हांव आजशी केलें पद्मव्यूह छेदन केलें इतलें जना मारलें म्हूण सांगचें अवकाश म्हाका ना जालें न्हय कित्याक म्हळ्यार हांव हांगा
वंचना वंचना म्हूण सांगून ताका कळला कोणाक अभिमन्यूक अण्णा आम आईची युद्धांत तशी केल्ले इतली सैनिकां मारले अश्मी पद्मव्यूह केले तूं सांगिल्लें न्हू म्हाका म्हूण हांव सांगतना मिगेल अन्नाल तोंडारी एक शिप्पारस ओ मिगेल पुत्तान अशी केल्लें म्हूण म्हणलें एक शिप्पारस तोंडार येता तें पळोवचें भाग्य म्हाका ना कितकी हांव वंचना म्हूण म्हणलें ताका कळलें सुभद्रेक कशी जेतकी मिगेल एकलो पूत मेल्लो न्हय पद्मव्यूहांत म्हूण सांगून ती तिक्का हृदय भितून तिकी कसकी अಯ್ಯೋ मिगेल दुर्भाग्य की मरचे फुडें मिगेल अन्न पळोवचें जायना कृष्णा पळोवचें जायना मिगेल अम्मा पळोवचें जायना आनी मिगेले बंधू बांधव मालगडे मांतू बाप्पा पूरे जन मिगेल ಒಟ್ಟುಚಿ ಯುದ್ಧ ಎತ್ತ म्हूण लिखिले तांकां भितर येवच्याक जयद्रथान सोणी नमे जल्वे आत तांगेलो वस्त कसं जाला की हांव मेल्ल म्हूण कळल्यार मिगेल आनु तांकां कितले उलयत की कळवे पक्कानी अशी पळय हांव मेल्ला तंतूय म्हाका आनी अधर्मा ರೀತಿರ್ दीश मारला म्हूण कळल्यार मिगेल आनु खंडीत कोप येवन मेगेले असल मरणाक प्रतिकार खंडीत घेता आनु जाल्यार आत्ता म्हाका भायर वचचें जायना न्हय म्हूण सहाय्यक जाल्ला तो कसो करता तागेले कसले ना आयुध ना कसल ना मागशी दुखून पुरे तागेले आयुध मारून मारून नाश करून सोडला कडेन कसं रथा चक्र निकळयत काही आनी मात्या वयरच्यान गुणांक गुणान तांगेले हें आंगारी तांकां उडोवच्या पळयता तांगेले आंगार पळय ते भाई खंय द्रोणाद्राकच द्रोणाक उडोवच्या पळयता तागेले आंगा दुखून रगत देंवन तरस तोंडान तूं अपमान जेतरस ताका म्हळ्यार मागशी दुखून दीश मारतात न्हय आनी म्हाका म्हूण कोप येतरस सांगता खंय पळय आत्तां जाल्यार वेळ जाल्लो म्हूण लेखचे नाका तुमी आत्तांय तुमकां एक अवकाश आसा कसलें म्हूण म्हणल्यार पळय तुमी तुमगेले मर्याद वरका म्हूण जाल्यार मिगेल उठ एका कडेन येवन युद्ध करायची येद्रा दुखून युद्ध करायची मागशी दुखून मारनाका म्हणून द्रोणादी कडेन वचून द्रोणाल वयर चक्र सोडका म्हूण भितर स जनांनी ते चक्र कुडक करून घालके अभिमन्यून एक गद काडलो आनी म्हणलें की एका कडेन गद घेवन या तुमगेले पुरजन लोट हांव युद्ध करता म्हूण आनी अश्वत्थामाल कडेन गद घेवन चमकल अश्वत्थाम ताका पळोवन धांवलो अभिमन्यू कसो केलें अश्वत्थामाल घोड्याक मारन घोड पुराय दीश मारले दुशासनाले पुत्तान बशिल्लो रथू मारलो दुशासनाल पूतय गद धरून अभिमन्यू ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಆಯ್ಲು ದೊಡ್ಡ ಜನಕ್ಕೆ ಗದಾ ಯುದ್ಧ ಜಲ್ಲೆ ಅಭಿಮನ್ಯು ಮಸ್ತಾಯಿ ಅಷ್ಟಲ್ಲ ಹಂಗಪ್ರೆ ಗಾಯ ಗಾಯ ಜಲ್ಲ ಮೆಳ್ಳೆಲ ಕಡೆಯಿಂದ ಮಾನ್ಸೊಳ್ಳ ಜಲ್ಲ ರೀತೆ ದೂಕಿ ಲೆಕ್ಕ ನನ್ನ ಹೋರಾಟ केला दोग जन एकदम मारून घेता रसाची अभिमन्यू एक पंत तो गुपडलो कळवे पोड भितर दुशासनाल पूत तगेल तिकड चमकला कळवे उट्टान रपका म्हूण लेखला अभिमन्यून ते भितर हाण गद्यान मारून जल्ला पडलेल्याक वापस उठाच्या जैन कळवे तो थंयची अभिमन्यू गेलो कळवे अभिमन्यू मेल्लो म्हणली कुडले थंय बॉब मारनो भितरी तांगेले नांचिके कळवे निजावन कौरवाल बदीचे एकले पशी एकले महायोध कोण द्रोण कसलो करप कसलो अश्वत्थाम कसलो कळवे कृतवर्म कितलो महायोध नवे तांणी 6 जन हे 16 वर्सां जाल्ल्याक मागशी दुखून मारन एक नमने अधर्म केलो तांणी निजावन खंय युद्ध जातर आशिल्लें सांगू खंय संजय आल्याक धृतराष्ट्रान कसं सांगिल्लें धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र म्हूण म्हणल्यार तसरी एक कुरुक्षेत्रा वयरी धर्महीन काम केल्ली नवे एक नमने दीश मारची म्हणटा पळय हें युद्धांत संहार केलेलो न्ही कोले पातक काम म्हणटा पळय कोलेगडूक एकल्याक दीश मारची म्हणटा पळय तशें केलेलें संहार करचें म्हळ्यार विंगड धर्मारी हें तांतूय द्रोणान सेनाधिपत्य वयसून घेतिल्लें तो हांव दुर्योधना सोडून ना दुर्योधनाल बरीच मेगेली कुचकी बुद्धी म्हूण सांगून दाखोवन घेतलें कळवे निजावन रुद्रान वर दिवन जन्मा येयलो तो अश्वत्थाम जाल्यार तसले एक वरप्रसाद जावन आशिल्लो तो अश्वत्थामूय कळवे ते 16 वर्सां जाल्ल्याक दीश मारतना तांचो भाग्य जालो जाल्यार तेवय न्हय के ताजे पशी क्रूरतन कसं म्हळ्यार हें पुरय जन अभिमन्यूले मड इतय पोणस देह पोणस ताजी सुತ್ತೂಚಿ ನಂಚುನ್ उड्डून हस्तरसचके कळवे प्राणी पुणित शिकरेशनाची हें 3 जने कुरू राक्षसी
करतरसत नव्हे म्हूण कळव्या ताका तागेल तोंड पळोवन बोब बोब मारतरसकी युधिष्ठिराकनी भीमा हें कळ्ळें कुळ्ळें तांकां भंय जाल्लें कसल की हें जाल्ला भितर म्हूण तो युधिष्ठीर थंय मुर्चितो जालो आतां कृष्णूय ना अर्जुनूय ना हें चेडा हांव भितर पेटयलेलें थंय तांणी हत्या केलें त्रिगर तांकां सोलसाना येयले नंतर ते अर्जुनाक कसं सांगचें म्हूण सांगून लेक्तरस हांगा सूर्य मुळगलो कौरव अभिमन्यू मेलो नमे म्हळेल संतोषारी तांगेल शिबिरा वतरसाची हांगा पांडवांगेल शिबिरांतू भारी दुःख कळवे एकल्या पशी एकले दुखीत जावन आसाची कळवे युधिष्ठिराक सांगका म्हणून ना तितली रडतक अय्यो हांव करता म्हणटा म्हाका तें छेदन करूं गोतस म्हाका अन्नान प्रवेश करूं शिकयला भायर येवचें कशें म्हूण म्हाका गोतना म्हणटना हांव न्हू सांगिलें भितर वच चेडा तुका मातशें दुखून आमी येवन रक्षण करताचें म्हणून अयो त्या चेडा धैर्य दिवन भितर पेटोवन थंय कितले तो दुखलो की ताका कितली कसो जालें की ताका एक रक्षण करता म्हणून उत्तर दिवन हांव रक्षण करनी न्हय हांव कसं खातीर वंचें आमी ताका मरण येवचें तशें केलें न्हय अर्जुनान येवन म्हगेल चेडा कसं केलें तूं म्हूण निमगो भितरी म्हाका आपुणी मान सोडायची म्हूण सांगून भावंडाल्या सांगता खंय कृष्णान आनी अर्जुनान येवन अभिमन्यू खंय म्हूण निमगेलें हांव कसं उत्तर दिवचें सुभद्रेन येवन अभिमन्यू खंय म्हूण म्हणल्यार हांव कसो उत्तर दिवचें हांव कसो चूक केल्ली म्हूण सांगून धर्मरायाक मस्त रडणें येयलें थंय मुर्ची चमकल थंय अर्जुनान कसो केला ते दुश्टी दिसाक त्रिगर्तरायाक संशप्तकाक संपूर्ण सलसान सोडला कळव्या सूर्य अस्त जाला न्हय रथ गुंडान हेका डयला ताक येतना अपशकून जातरस एक नमने मन भित्तकय कळव्या लाग येयलो तांगेले शिबिरा लागीं सगळी पांडव पाळय मौन जावन आस केन्नाय इतलें मौन जावन ना कळ्ळें कृष्णा कसं जाल्लें केन्नाय हांव खंय कितून युद्ध करून येवं पाळय येतना आयच्या दिसाक आमगेल्या युद्धांतू आमीच चड युद्ध केला आमकांची हें गेलवची तशें जाल्ला आयच्या युद्धांत एक नमने भागशः गेलो आमकां मेळ्ळा म्हूण सांगून दुंदुबी काहळे कोंबू सकडी भाजी तर आशिल्ली न्हय तें कसलें ना हांगा पुरे आमगे बदी सैनीक पळय म्हाका पळयलें कुडलें तोंड चुकोवन धांवतर आसाची केन्नाय हांव तूं रथार येता म्हणून पाळया भायरीची म्हगेल भावंड पुरे राबून आसता आशिल्लें न्हय आजी कोणेय दिसनाची केन्नाय अभिमन्यू भायर येवन अन्ना आयलो वे म्हण तशिल्लो आजी अभिमन्यूय दिसना म्हाका कसो की भंय जातर आसा म्हूण सांगून युधिष्ठीर आले शिबिराक येत तो केन्नाय सुरवेक युधिष्ठिराला हांगा येवन तांणी पुरे उलन घेवन युद्धांत कसो जालें म्हूण सांगून घेवन तांगेल शिबिरा वच्चें हांगा पळयत तो पुरायजन माते तो गुगल बसल्यांची भयंकर एक नीरव वातावरण म्हणटा म्हणल्यार निशब्द वातावरण येद्दोळ अशी तसल कसलें वातावरण जाय न्ही भीमू उठान रब्ब वता कृष्ण आनी अर्जुन येयलीच म्हणून ढपक्कनी पडलो युधिष्ठीर रडतरस नकुल नेलादिकड तोंड घालून बसला सहदेव हांको पळोवन डेरे दुखून भायरी चमकलो कोणेय उलयनाची कसने एक दिवो समित जळयनी अभिमन्यू दिसना सोदिता अर्जुन सुतू अभिमन्यू ना निमगितके तुमगेल तोंड शिती जाला पुरायजन दुःखांत आसा चित्ते कसं जाल्लें मिगेल अभिमन्यू त्या दिसना तेन्ना युधिष्ठीर जोर रडलो खंय तेजन वापासय अर्जुन म्हणाल की द्रोणान पद्मव्यूह रचन केलेलं काही नव्हे तुम्ही जेव्हा मिगेल चल्ल्या मात्र गोत्तस म्हणून तुमकांय गोत्त आशिल्लें न्हय ताका जेव्हा ते मृत्यू कुपा पेटयलावे कसं जाल्लें म्हणून मागीर तो सांगता आव ताका पद्मव्यूहा छेदन करूं मान शिकयलेलें भायर येवचें आनी शिकोवन जाय नाशिल्लें मिगेल म्हणटा युधिष्ठीर बोब मान रडलो अर्जुनाक कळ्ळें कसो जाला म्हूण ताका पळोवचें धैर्य एकल्याक येना युधिष्ठीर उठान येयलो कळ्ळें म्हणाल की कसलें निमगू नुका कसलें सांगू जायना अर्जुना तूंच तुगेल बिल्बाण काडनी म्हाका मान सोडी इत्याक म्हळ्यार अभिमन्युले मरणाक हांव कारण म्हणाल न्ही मुर्ची चमकलो कळ्ळें अभिमन्यू ना म्हूण म्हळें अर्जुनाक कळ्ळें त्या वेळार कृष्णाकय दुःख जालें दुःख दाखोवन घेतो तो कळ्ळें नेलारी बैसून भीमू कळ्ळें एक नमने वळवळ येता बेजारान ते कृष्ण ताका समाधान करूं वता तेन्ना अर्जून निमगीता कोणेय पुणी सांगेची कसं जाल्लें अभिमन्यू कशी मेल्लो हांव पद्मव्यूहा दुखून
ताका भायर वच विशयी शिकय न्ही म्हूण तुमगेल्या सांगला न्हय ताणें सांगन वे तुमी भितर वतना म्हाका भायर भितर वस म्हणटा म्हाका भायर वचचें जायना म्हूण सांगन न्ही कळ्ळें कोणाक तें मिगेल चल्लें मारचें धैर्य जल्लें तो आनीक वांचून आसवें मिगेल इतलें सांज चल्ल्याक केन्नाय कसन म्हूण म्हळ्यार तो जावन तो कसल रितीर युद्ध करूं वचना म्हणटना तसल्याक कोण मारलेलें म्हाका नमगुचें जायना मागीर तो कुडलें म्हणाल खंय म्हाका कळटा कसल की मोस केला अभिमन्यू मारू कोणाकय धैर्य ना कोण तें केल्लें कसल म्हूण सांगता भडक्कन नालार पडलो कडे ताका उदा मारना न्ही जागेल पाप कृष्ण अर्जुनाला हाता धरले की अर्जुना दुःख करू नका तुगेल पूत भारी वीरू भारी शूरू ताण मेल्ल्यार तुमकां पुरे वांचूच खातीर तो मेल्लो न्हय आतां स्वर्गारी असतो पळय तुगेल भावंड पुरे कोण म्हणटा वळवळ येताची दुख्खान म्हूण पश्चातापान एक नमने करगून गेल्यान तांणी तांकां समाधान करका न्हय तु तांगेल दुःख पळयतना तुका दिसना हांवें तुगेल्या म्हणके दुःख तांकांय जाल्ला म्हूण तुगेल चेडा तांणी तांगेले चेडूशी मोग केल्लेलो न्हय म्हणून म्हणटना अर्जून कुडले पळयत खंय ताकाय वय दिसता खंय युधिश्टिराकय भिमाकय नमस्कार घालता की आनी सांगता खंय क्षम करण्णा म्हाका दुख्खा भरांतू हांव तुमकां सकट कसो उरलेल की म्हाका गोतना तुमकांय दुख्खस म्हूण हांव कसल्याक विसरलो आतां घे म्हगेलें मन ಸ್ವಲ್ಪ समाधान जालें कोणेय पुणी म्हाका सांगेचें कसं जाल्लें म्हूण सांगेत तुमी म्हूण सांगून म्हणटकी तो कोण धर्मराया लेगी अर्जून कळ्ळें त्या वेळार हांगा सुरवेकची धर्मरायो आनी अर्जुनाक न्ही समाधान करच्याक वेदव्यासान येवच्याच खंय ते दुसऱ्या दिसाक ह्या महाभारतांत आमकां मेळना कळ्ळें अंत मेळटा आमकां खंयच्यान तात्पर्य निर्णयांतू वेदव्यासू तांकां पुरेदन समाधान करून काणी सांगचें आसता न्ही मस्त वेदव्यासान अकंपन म्हळ्यार रायू तागेल पुतू हरी तो युद्धांत मरता ताका पुत्र शोक जाता त्या वेळार नारदान अकंपन रायाला येवन मृत्यू म्हळ्यार तशीची मेगेले तुमगेले तांगेले हांगेले म्हणलेले मोह मृत्यूक नंचिना मृत्यू पुराय जनाक घेवन तिगेल काम तेंची म्हूण मृत्यूक उत्पत्ती केलेले ब्रह्मानाची कसलें म्हूण म्हळ्यार ब्रह्मान प्राणयांक सृश्टी करूं सुरू करता रे त्या प्राणया मरण म्हणलेले एका कर्णानातील दिकून प्राणी भोरून गेलीच की कडेरी कसं करची म्हूण कळना अशी ब्रह्मू हें इतले भोरून गेले रे जगत्यांत सृश्टी म्हूण मृत्यूदेवतेक सृश्टी करता की आनी पुरे सर्व प्राणींक दिश्मरी तेन्ना मृत्यूदेव सांगता यो तें अमंगल कार्य न्हय हांव करना कळ्ळें तेदना तो सांगता की पळय जन्मा येयल्यांक मरण येवका म्हूण आसा तांणी तूं मारना नातले रे तांगेले आंगांतले काम क्रोधादी दोशांनी तांणी मरची म्हळ्यार मरताचीच कळ्ळें अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार तूं मरण तांकां दिवका तेदना सगळे जगत्यांत ब्रह्मांडांत एक समतोलन व्हरता कळ्ळें तशी तूं मरण दितर वस तशीची तूं भिवची नाका इत्या म्हळ्यार मरण म्हळ्यार कसं म्हळ्यार मुख्य प्राणान शरीर सोडून वचचें जिवात्माक भायर व्हरचें तशें तूं प्राणीवध केला म्हूण लेखचें नाका म्हूण सांगून सांगता कळ्ळें तेदना हें मृत्यू पाक्यान मृत्यू कशें जालेलें म्हूण सांगून मागीर नारद संजय म्हळ्यार रायाल काणी सांगताची संजयाक सुवर्णष्टीवी म्हळ्यार एक पूत तागेले तूं करचें उश्टें मल मूत्र मागीर आंगांतूल हुम सकळी भंगार जाता शिलके भांगर खंय तर म्हळ्यार दोळ्या उदक काडल्यार दोळे दुखून देंवचे उदकय भांगर जाता शिलके कडेर म्हणटा चोर भांगरा आशेक ताका घेवन वचून तांणी दिश मारले हांगा रायाक जोर पुत्र शोक जाल्ले नारदू ही काणी राया सांगता थंय पळय कितली जनालांक तो अशी मरण जाला म्हूण सांगून धर्मरायाक अर्जुनाक पळय काणी सांगताची इतली मान्य मरुताले सुहोत्रू पौरवू शिभी रामू भगीरथू दिलीपू मांदातू ययाती अंबरीषू शशबिंदू गय ರಂತಿದೇವ ಭರತ ಪ್ರತು ಪರಶುರಾಮ್ 16 ರಾಯಲ್ ಚರಿತ್ರ ತಾಂणी सांगताची
अशी की पुराय जना दुःख येला पुरजनाने मरण पळिला म्हणून पुरे सांगता सांगता कडेगिरी म्हणताना त्या चल्ल्याक कोणाले अकंपनाल राय हरी ताक तांणी मंचोन दिताची कळवे तो निजावन तो अकृतार्थ म्हळ्यार ताणें कोरक आशिल्लें कसले करनी तेच जावन दुर्मरण जाता आशिल्लें तागेलें ताका युद्धांत मरण येयलें न्हय दुर्मरण जाता आशिल्लो नरका वता आशिल्लो तो स्वर्गा वचनाशिल्लो तशी नारदान ताका वांचोवन दिल्लें म्हणून अभिमन्यू कृतार्थ न्हय कृतार्थ म्हळ्यार रणरंगांतूची शत्रूंक मारता मारता मेल्लो वीरस्वर्ग ताका मेळ्ळा स्वर्ग मेळ्ळेल्या वापास मंचोच कसल्याक ते समनी म्हणून वेदव्यास सांगताचे हांगा मिगेल चल्लो मेल्लो न म्हळेलें दुःख अर्जुनाक कसल निमती जल्लें म्हूण म्हणटना जल्लेल विशय पुरे कळ्ळो जयद्रथान हांकां भितर वचनाशी तडशिलेलें म्हणून कळ्ळी कुळ्ळें पायची दिसाक जयद्रथाक हांव मारताची मारता मिगेल प्रतिज्ञ तो येवन युधिष्ठिरा लागीं शरणागत जावं कृष्णा लागीं आश्रय घेवं हांव खंडीत ताका मारता साक्षात रुद्रान येवन म्हाका आड दिला रे हांव ताका मारता एकच वेळ हांव ताका पायची दिसा मारली म्हूण जाल्यार मिगेल पुण्य पुरे नाश जावो अग्नी साक्षी जावन मिगेल गांडी व धनुश्याची साक्षी जावन हांव ताका मारचें कळ्ळें एकच वेळ म्हाका ताका मारूं जायनी म्हूण जाल्यार रे एक गांठी मनी हांव आसूनय प्रयोजन ना आमी दोग जणी मरताची म्हळ्यार अग्निप्रवेश करताची म्हूण म्हणटा आनी गांडीवाचे ते नाण म्हळ्यार तांडूचेच पळय ते शिंचीन म्हणटात ते दोन थंडीत ताजी ठेंकार आसा पळय 10 दिक्कांतूय ऐकपळी खंय कळ्ळें त्या क्षणाक खंयचे गांडीव समेत हांव अग्निप्रवेश करता न्हय हांव तांकां मारता म्हूण प्रतिज्ञा केल्ले पळय त्या प्रतिज्ञा जाल्ल्या निमिशाक कळ्ळें कृष्णान तागेले पांचजन्य वाजिले ते पांचजन्य आनी गांडीवाचे शब्द सगळे एक नमने सगळे जगत्यांत एक नमने तुमुलशी जाल्ले खंय कळ्ळें कौरवाले हृदय भडभडीचे सुरू जाले पांडवांक भारी उत्साह म्हळ्यार आमगेल अभिमन्यू मारलेल खातीर आमी सेडतीस म्हणलेल खंडीत कळ्ळें तशी आत्तां कसलें म्हळ्यार ते 6 जन खोले पातकी आसा पळय तांकां कसल शिक्षा जावचें म्हूण तांकां खंडीत मरणच कितले दीस कितले घंटे म्हूण गोतना जाल्यार अभिमन्यून ते हस्तरी तांकां एक पळोवन हाशिलो अभिमन्यू हस्तरी पद्मव्यूहा भितर चमकलोलो ह्या पुरे तांकां उडगास तरस ताजे खातीर अभिमन्यूले कोण युद्ध करून अभिमन्यू मारला तांगेल वेळ चेड तिरसुका म्हूण सांगून युद्ध करूं बाय सरल्याची ते दुसरे दिसा पांडवाल शिबिरा एकल्यांक न्हीद ना कळ्ळें अंचाण अभिमन्यू मेल्ला म्हळेल दुख अंचाण अर्जुनान एक प्रतिज्ञ केला कसले म्हळ्यार चरडू मेल्ला म्हळेल दुख्खांतू ताणें असाध्य जावन आशिल्ली एक प्रतिज्ञ केल्ली कसं न्ही पाय सांजे भितर जयद्रथा मारूं जायना नातलो रे हांव धनुश्यनी म्हळ्यार जयद्रथाक मारत म्हळेल खंडीत कळ्ळें न्हय नातलें हांव धनुश्य समीत मेल गांडीव धनुश्य समीत अग्निप्रवेश करता अर्जुनान पक्कानी ती प्रतिज्ञा पुरयसी न्ही पक्कानी तो विजय पावनी म्हूण जाल्यार कसल करचें आमी म्हूण म्हणलेलीक तांगेल मनांत पुराय जनय कसल म्हणला म्हळ्यार आमगेल पुण्य पुरय धारतून दिवचें जद्दल अर्जुनाक आमगेल पुरजनाल पुण्य धारतून दिवया म्हूण पांडवाल पाळयांत तुलें पुराय सैनीक अशी प्रार्थना करत रस म्हणून कौरवाल बिडारांतू भारी संतोष द्रोणाचार्यान अर्जुना मारू युधिष्ठिरा तांडून हाडू जायनी म्हूण जाल्यार युधिष्ठिराक अर्जुना समान जावन आशिल्लें एक विरा मारता म्हणलेलें गे अर्जुना समान जावन नसूचें अभिमन्यूक मारली नमे म्हूण म्हणलेलें भारी संतोष तांकां तांणी नंतर असायचे हांगा अर्जुन प्रतिज्ञ केला रात्री कृष्णाल वटू न्हिदला कृष्णाक आनी अर्जुनाक एक स्वप्न पडता निजावन कृष्णूच न्हय स्वप्न येवच्या प्रेरक कृष्ण अर्जुनाक रुद्राले वर्तके
म्हळ्यार ताण प्रतिज्ञा केला न्हू सूर्यास्त जाऊ भितर जयद्रथा मारता नानांतल्यान हांव अग्नी प्रवेश करता म्हूण सांगून. आतां अभिमन्युले वध केल्लें कोणें दुशासनाल पुत्रान. द्रोण हानी पुरय ताका पुस्कार आयिल्ले कळ्ळें. अभिमन्यूल ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಕೊರ್ನು ದುಶಾಸನಾಲ್ ಪುತ್ತಾಲ್ ಕರಿನ್ ಮರ ಇಲ್ಲನಿ ಕೋಣೆ ಮಳೆ ದ್ರೋಣಾನನಿ ಕಡೇರಿ ಅತ್ತ ತಗೆಲ್ ರಕ್ಷಣೆಗೆ ಎಕ್ಕಳಂಕೈ ಬಿತ್ತರಿಗೆ ಗುಸೋಣ್ಣವ ಅತ್ತ अनाथशी एकांगी जावन मोरका जलरी कोण कारण मोस केलेलो महाअपराधी जयद्रथुनवे म्हूण म्हणलेलीक तगेल मनांत कडेरी रात्री म्हणटन कृष्ण अर्जुनाले स्वप्नांतू ताका एक रुद्राले व्हरता म्हळ्यार द्रोणा लागीं ताणें जयद्रथान वचून निमगुचास म्हाका रक्षण करका म्हूण सांगून कळ्ळें. दुर्योधनाक संशप्तक सेना पुरे अर्जुनालेद्रा सरवून गेल्ल्या म्हूण म्हळ्यार दुर्योधना दुःख जायना इतक म्हळ्यार अभिमन्यू मेल्ला न्हू म्हणलेलीक संतोश ताका कळ्ळें. कृष्णान पांचजन्य वाजिले अर्जुनान ताका गांडीवाचे टिंकार केले ते कसल कथिरा म्हूण म्हणलें हांकां कळ्ळें कोणाक कौरवा तांकां कितें तांणी तशें केल्लें ताजे अर्थ कसले म्हूण जाल्यार दुख्खांतू बुटल्यांची आईची आनी पायदुख न्हिद करूं येयनाचे म्हूण लेखूं जाल्यार ते कृष्णानी ते अर्जुनानी हानी लेखला तांकांनी कसलें करूं जायना आमकां कसलें करूं जायना तांगेले एक डांगम म्हणलें अभिमन्यूक मारलें जाल्यार कृष्णार्जुनान शंख वाजिले विजयोत्सवाचे शब्द केले सिंहनाद केले कसले कसे कारणा खातीर इतले उत्साह दाखयत रसचे एक नमे आश्चर्य विशय जालें तांकां खंयचें एक कारण आस ते भितरी ते गुढचार पुरय समुद्रा लागीं थंय चमकलेलीची तांणी अर्जुनाला प्रतिज्ञा सांगताची येवन जयद्रथाक जोर भंय जाता अर्जुनान असले एक प्रतिज्ञा केला सूर्यास्त जाऊ भितर म्हाका मारता म्हूण सांगून तो कसं करता दुर्योधनाला सांगता पळय अर्जुनान प्रतिज्ञा केला म्हळ्यार अर्जुन खंडीत त्या प्रतिज्ञा सिद्ध करता. आतां हांव हांगा रावना हांव मिगेल राज्या धांवता मिगेल अन्ना लागीं आश्रय घेता मिगेल जीवपुणी मानता नवे कोणेय जेवो पळय क्षत्रियो रणरंगा दुखून भिवन धांवलो म्हूण जाल्यार तागेल फाटमागशी वचनच म्हणूच तशी आतां हांव धांवता धांवल्यार खंयचे फोण्णे मिगेल म्हाका येवन म्हाका धरूं जायना म्हूण सांगून जयद्रथाक जयद्रथ दुर्योधनाले सांगता न्हय दुर्योधनाक कसलें तितलें भंय म्हूण जायना जयद्रथान कसलें काम करता म्हूण लेगीत ताणें केल्लें कळ्ळें. पळय दुर्योधनाले एक अभ्यास कसो म्हळ्यार तागेल स्वार्था खातीर तो कोणाकय सोडता. आतां अभिमन्यू मारचे तागेले एक स्वार्थाचो उद्देश आशिल्लो अभिमन्यू मारले म्हणजे जयद्रथ मिगेल युद्ध करो युद्ध करनाशे राब्बो मस्तक्यार घेवन बशानच जाल्यार दुर्योधनाक ते अभिमन्यून दुर्योधनाक ते जयद्रथान भिवचे पळोवन बारी संतोश जालें म्हळाल कसर भित तूं अर्जुन काय तुका मारना इतक म्हूण म्हळ्यार तूं रणरंगा दुखून धांवता म्हूण म्हणटरस न्हय कोण रणरंगा पाटी घालून धांवल्यांची तांकां मारचे क्षत्रिय धर्माक विरुद्ध म्हूण सांगून आस तशें जावन अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार क्षत्रिय धर्म हो कसो सांगता म्हूण तूं लेखचें नाका म्हाकाय उडगास कसलें म्हळ्यार आमी अभिमन्यू मारलेले रितेस पळय ते क्षत्रियांक सांगिल्लें येवय तुका उडगास असो अन्य कसं म्हूण म्हळ्यार तूं रुद्रा लागीं आश्रय घे हांव मारनाशी सोडना म्हूण अर्जुनान प्रतिज्ञा केले तुका गोतस न्हय जाल्यार तूं भिवका म्हणना तुगेलें रक्षण आमी पुरे जन आसाची कळ्ळें. इंद्रूय तुका कसलें करना स्वता तूंची महावीर जावन आसता कळ्ळें म्हणटना तुका तो काय देवूनय न्हय तुगेले केंसा तूं दी समीत बाद जायना नशें तुगेले करीन हांव युद्ध करिसिता कळ्ळें. तागेले मनाक कसो इश्ट पुरो
अर्जुनाला प्रतिज्ञा भंग झाला रे तो अगे प्रवेश करत म्हणेल खंडितम. अर्जुन मेल्लो म्हणजे पांडवान कसं करचे. तशी हे अवकाश आम्ही सोडून म्हणून जयद्रथा समाधान करता जाल्यार दुर्योधनाला उठो द्रोणाला वचून सांगते अर्जुनानी हांव मेगेलांत तुका कोण चड प्रितीचे म्हूण. तेदना तो सांगता तुम्ही दोग जण गुरु भाई न्हय जाल्यार तो कौशल्यान तो श्रेष्ठ कित्याक म्हणल्यार देवतेन गेल्या पळय अस्त्र संग्रह करून दबरला ताण जावो आतां पाय तुकाय राखचें कामच म्हाका कळ्ळें. हांव शकट व्यूहा भितर पद्मव्यूह ताजे भितर सुचीमुख व्यूह करता आनी सर्व जन ते युद्धा येतात न्हय. तेदना ते युद्धा एक काबल जावकां काबल घेताले तांकां तुजी राखो तुवें रक्षण करता तशें तुका नियमक करता म्हणटा. आनी 14 दिसाचें युद्ध कसले जाता जयद्रथा प्रतिज्ञे प्रकार अर्जुन मारतवे ही पळय काणी 5 दिसाक पळया. तशी मध्वांतर्गत श्रीकृष्णाले चरणारविंदाक ही काणी अर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.